नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशातील 5 बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदरगावावरील कंटेनरची वाहतूक आता कमी होणार आहे। यासाठी JNPA पासून जुना पुणे हायवेपर्यंतचा नवीन एक स्पेशल हायवे बनवला जात आहे। या महामार्गासाठी एकूण 2900 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। हा महामार्ग 29 किलोमीटर इतक्या लांबीचा बांधला जाणार आहे। दररोज 5000पेक्षा जास्त कंटेनर आणि ट्रक पुण्याकडनं JNPA वरती येत असतात। त्याच प्रमाणामध्ये ठाण्याकडनं देखील JNPA कडे ट्रक येत असतात। या दोन्ही दिशेने येणारे ट्रक ठाणे बेलापूर रोड किंवा पुणे एक्सप्रेसवे पनवेल किंवा बेलापूर खारघर या भागातील रस्त्यांचा वापर करतात। त्यामुळे या भागातून दररोज 10000 मालवाहू वाहनं जातात। त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन स्थानिकांना त्रास होतो। ही समस्या दूर करण्यासाठी NHAIनं हा हायवे तयार करण्याचं नियोजन केलेलं आहे। JNPA जवळील पगोटे ते जुन्या मुंबई पुणे महामार्गाच्या चौकामध्ये नवीन महामार्ग बांधण्यात येणार आहे। पगोटे हा राष्ट्रीय महामार्ग 384 वरती असलेला आहे, जो बेलापूर ते JNPA रोडवरती येतो। इथून हा नवीन महामार्गाचं अंतर हे 29 किलोमीटर आहे। हा महामार्ग प्रामुख्यानं एलिव्हेटेड असेल। यामध्ये एक पृष्ठभाग रस्ता आणि 2 बोगदे असतील। हा महामार्ग 60 मीटर रुंद आणि 6 लेनचा असणार आहे। याचा अर्थ दक्षिणेकडनं पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना पनवेल किंवा बेलापूरपर्यंत येण्याची गरज भासणार नाही। हे ट्रक आता थेट JNPA पर्यंत सहज पोहोचू शकतील। तसेच उत्तरेकडनं येणारी वाहनं सुद्धा जुन्या पुणे मुंबई महामार्गाच्या चौकात येतील। ही वाहनं ठाणे बेलापूर या रोडवरील वाहतूक कोंडी टाळून अवघ्या 10 मिनिटांमध्ये थेट JNPAला पोहोचू शकतील। राष्ट्रीय महामार्ग 384 वरील चिरनेर, गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि पुणे मुंबई द्रुतगती मार्ग या महामार्गांद्वारे जोडले जाणार आहेत। तसेच अटल सेतू मार्गे येणारी वाहनं देखील महामार्गावरील चिरनेर जवळून येऊ शकतील। हा नवीन महामार्ग असल्यानं NHAIद्वारे अश्रेणी महामार्ग म्हणून त्याचं वर्गीकरण हे केलं जाणार आहे। या महामार्गाची खास वैशिष्ट्ये असणार आहेत। यामध्ये 6 लेन असलेले 2 बोगदे असणार आहेत, ज्यांचं अंतर 2 किलोमीटर असणार आहे। मोठे पूल 6 असणार आहेत। त्यानंतर हा जो महामार्ग आहे हा पूर्ण होण्यासाठी 30 महिने लागणार आहेत आणि यामध्ये 4 फ्लायओव्हर देखील असणार आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण पुणे आणि मुंबईचं अंतर आता थोडंसं का होईना कमी होणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।